डॉक्टर रणवीर नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ वर्ष 49 ग्लोबल वॉर्मिंग सजावट केलेली आहे यावर्षी, बघून घ्या. सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु स्वागतम सुस्वागतम. गणरायाला वंदन करून डॉक्टर रणवीर नगर सार्वजनिक मंडळ डोंबिवली पूर्व आपल्या 49व्या वर्षात समस्त गणेश भक्तांचं स्वागत करत आहे. ही गोष्ट आहे लक्षामध्ये जीवांचं आश्रयस्थान असलेल्या या पृथ्वीची आणि पृथ्वीवरच्या आपल्या देशाची, भारताची. असलेल्या आपल्या देशात शेतकरी घाम गाळून उभत होता. हिरवीगार शेता वाऱ्याने डोलत होते. पक्ष्यांचे भक्षण सुरू होतं आणि प्राण्यांना नद्या नाले, ओढे आणि झऱ्यांमधून निर्मळ पाणी वाहत होतं. छाती भरून मोकळा श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा होती. पण एक दिवस खास महाराष्ट्र लढणारी महासंहार घडवला. सागरी भूकंपामुळे निर्माण झालेल्या सुनामी लाटांनी हजारो लोकांना घेऊन टाकलं. समुद्रा बेटाकडून झालेल्या या भयंकर सागरी भूकंपामुळे संपूर्ण पृथ्वी आजच्या अक्षाभोवती उडाली. पण हा फक्त एक इशारा आहे. अगं निसर्गाला दिलेला. जशी लोकांच्या वाढतील तशी नवीन कमी पडतील. दरवर्षी हजारो झाडांची कत्तल केली जाते. वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कारखाने वाढतात. आणि या कारखान्यांमधून बाहेर टाकला जाणारा धूर सुद्धा त्याने भर पडली आहे वर्षांमध्ये पाणी पडणाऱ्या धुराची. या धुरामध्ये असतात कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड यासारखी अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये औद्योगिकीकरणामुळे होत असलेल्या प्रदूषणाने गाठला आहे. प्रदूषणामुळे निर्माण झालेले कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड, फ्लोरीन, क्लोरीन हे वायू पृथ्वीच्या पृष्ठभागावरून परावर्तित झालेली उष्णता वातावरणातून सोडून घेतात. ही उष्णता अवकाशामध्ये परत न जाता वातावरणातच राहते आणि पृथ्वीचं तापमान सतत वाढत जातं. हा आहे बहुचर्चित ग्रीन हाऊस इफेक्ट. पुढच्या 25 वर्षामध्ये पृथ्वीचं तापमान सुमारे 1.5 अंश सेल्सिअसने वाढेल असा अंदाज. या अंदाजाबरोबरच सध्याच्या वेगानं पृथ्वीचं तापमान वाढत राहिल्यास सन 2100 सालापर्यंत ते 4.5 अंश सेल्सिअसने वाढेल. आणि मग होईल महाप्रलय. ग्लोबल वॉर्मिंग नावाचा महाभयंकर राक्षस पावलाने पृथ्वीवर उतार करून घेतोय. आपल्या महाजीवनाने तो पृथ्वीला भेटून जाते. हळूहळू या राक्षसाचे प्रताप आपल्या लक्षात यायला लागते. ध्रुवीय प्रदेशाच्या बर्फाचं आच्छादन वितळायला सुरुवात होईल. हिमनद्या वितळायला लागतील. बर्फ वितळायला लागल्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली आणि अनेक ठिकाणी महापूर येईल. भारताचा घरताज असलेल्या हिमालय पर्वत रांगेमध्ये सुद्धा बर्फाचं अस्तित्व हळूहळू संपुष्टात येईल. आणि त्यावेळी कदाचित अमरनाथच्या पवित्र भूमीमध्ये बर्फाने बाबांचं दर्शन पुन्हा कधीच होणार नाही. आज आपली पृथ्वी अक्षरशः जळली आहे.
जगभरातले पर्यावरण शास्त्रज्ञ पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी विचार विनिमय करत आहेत. जागतिक स्तरावर परिषदांचं आयोजन केलं जात आहे. We have to realize the threat of global warming, which is far dangerous than cultural or racial threats, terrorist attacks or nuclear warfare. Though global warming has not started affecting us directly, it is not too far that we will have to fight it in day-to-day life. Rising temperatures, changing climatic conditions, water and food scarcity, energy crisis, various diseases are some of the threats which we will have to face in near future. So before it's too late, realize these threats and act accordingly. That's all. मित्रांनो, हीच वेळ आहे पृथ्वीला वाचवण्याची. केवळ विचार करत न बसता ठोस कृती करण्याची. वेळ हातातून निघून जाण्याआधी आपल्या पृथ्वीला ग्लोबल वॉर्मिंगच्या राजकीय विळख्यातून बाहेर काढलं नाही तर संपूर्ण जीवसृष्टीचं अस्तित्व धोक्यात येईल. ग्लोबल वॉर्मिंगला आमंत्रित करणारी निसर्गामधली आपली ढवळाढवळ आपण आता तरी थांबवणार आहोत का? आपण केलेल्या चुकीचं प्रायश्चित्त आपणच घेतलं पाहिजे. म्हणून ग्लोबल वॉर्मिंगमुळे होऊ शकणाऱ्या संभाव्य विनाशापासून धरणी मातेला वाचवणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणावर हरितगृह परिणामाला चालना देणारा कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर टाकला जातो. म्हणूनच इंधनांच्या वापरावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. खोट्या प्रतिष्ठेच्या आहारी न जाता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा जास्तीत जास्त वापर करणं गरजेचं आहे. प्रदूषणाने आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षांची लागवड आणि रोपांकरण करणं गरजेचं आहे. वीज वाचवणं, शेती, हीटर यासारख्या उपकरणांचा वापर टाळणं आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सौर ऊर्जा यासारख्या पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर करणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. काल परवापर्यंत सुदृढ असलेल्या पृथ्वीचं आरोग्य आज बिघडले. पृथ्वीला प्रदूषणानं ग्रासले. पृथ्वीचा प्रवास विध्वंसाकडे सुरू आहे. आपण जर सावधान झालो नाही गणेशोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी आम्ही केलेला हा छोटासा प्रयत्न. या प्रयत्नाला यश दाखव आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या या राक्षसाचा संहार करण्याची शक्ती आपणा सर्वांना लाभो ही सेवा देव श्री गणेशाच्या चरणी नम्र प्रार्थना. धन्यवाद.